नमस्कार. आज आपण रविवार विशेष छान चमचमीत अशी घरातल्या जेवढ्या भाज्या उरल्या तेवढ्या सगळ्या एकत्र करून इथे बनवून घेतोय. थोड्या थोड्या ज्या भाज्या आपण शिमला मिरची आहे, फरसबी आहे, मटार आहे, बटाटा आहे, लाल भोपळा इथे मी थोडासा घेतलेला आहे, ज्यामुळे भाजीला चव चांगली येते आणि ग्रेव्ही होते. आणि फ्लावर घेतलेले आणि टोमॅटो घेतलेले. आता साधारणतः ह्या सगळ्या भाज्यांचे प्रमाण ना 250-300 ग्रॅम एवढं असू शकतं प्रत्येक भाजीचं, बरं का. असं मी प्रमाण इथे घेतलेलं आहे. म्हणजे आठवड्याच्या जेवढ्या भाज्या आपण विकत आणतो आणि त्यातनं ज्या भाज्या उरल्या जातात त्या भाज्यांचा मी एकत्र असा मेनू बनवत असते. सगळ्या भाज्या चांगल्या स्वच्छ निवडून घेतल्या, चांगल्या धुवून घेतल्या आणि त्यानंतर ना कुकरला आपण यांना शिजवून घेणार आहे. शिजवताना यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ घालायचं आहे आणि पुरेसं भाजी शिजण्या इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे. बाकीचे मसाले वगैरे मी काही आज भाज्या शिजवताना यामध्ये वापरलेलं नाही. व्यवस्थित भाज्या हलवून घ्यायच्या आणि नंतरनं झाकण लावून अगदी 4-5 शिट्ट्या होईपर्यंत भाज्या चांगल्या मऊ शिजल्या जातात. आता इथे भाज्या शिजायला लावलेल्या आहेत, तोपर्यंत आपण भाजीसाठी एक ग्रेव्ही तयार करून घेऊ. आलं घेतलेले, लसूण घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे आणि 3-4 टोमॅटो म्हणजे 250 ते 300 ग्रॅम एवढं टोमॅटो असेल. टोमॅटो चांगले लाल झालेले घ्यायचे, ज्यामुळे काय होतं भाजीला कलर जो असतो तो चांगला येतो. ग्रेव्ही तयार करून झालेले. आता इथे कांदा 1 वाटी मी बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्हाला जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरा, म्हणजे काय होतं पावभाजीमध्ये तो व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स होतो. आता मोठ्या 2 पळ्या मी तेल घातलेले, त्यामध्ये हा कांदा घालून चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतरनं यामध्ये लाल तिखट घाला, थोडंसं हिंग घाला, अगदी थोडीशी हळद घाला, कांदा लसूण गरम मसाला मिक्स मसाला जो असतो तो यामध्ये घाला, थोडी धने पावडर घाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 चमचे पावभाजी मसाला यामध्ये घाला. व्यवस्थित मसाला हलवून घ्या आणि टोमॅटोची जी आपण ग्रेव्ही करून घेतली होती ती यामध्ये घालून मीठ घाला आणि थोडंसं बटर यामध्ये घाला. व्यवस्थित मसाला हलवून घ्या आणि झाकण ठेवून याला चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या. कारण का तर आपण जो टोमॅटो आहे तो आपण कच्चा पिसून घेतलेला आहे, शिजून वगैरे उकडून नाही घेतलेला. त्यामुळे टोमॅटोचा आंबटपणा इथे कमी झाला पाहिजे. तोपर्यंत आपली बाकीची तयारी होईपर्यंत आपल्या ज्या भाज्या आपण शिजायला लावल्या होत्या ना त्यासुद्धा चांगल्या मऊसूत शिजून घेतलेल्या आहे. आता पावभाजी बनवताना भाज्यांचा आपल्याला इथे गरगोट करून घ्यायचा आहे. जितक्या चांगला तुम्हाला भाज्या चांगल्या अशा रगडून रगडून त्याचा गरगोट करता येईल तेवढा तुम्हाला इथे त्याचा भाज्यांचा गरगोट करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मसाला चांगला शिजला गेलेला आहे. नंतरनं यामध्ये गरगोट करून घेतलेल्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या. आता इथे अजून भाज्यांचा गरगोट केला जास्त झालेला नाही आहे, पण मसाल्यामध्ये घातला की या पद्धतीने मी मॅचरने याचा चांगला गरगोट करून घेते, जेणेकरून मसाला ग्रेव्ही भाज्यांमध्ये चांगली मिक्स व्हायला पाहिजे म्हणून. तर इथे तुम्ही बघू शकता छान असा गरगोट झालेला आहे भाज्यांचा. थोडंसं पाणी घातलेलं आहे. पावभाजी जास्त घट्टही नका करू आणि लईच पातळसुद्धा करू नका. तर अशी मीडियम ठेवा, जेणेकरून आपल्याला पावाबरोबर व्यवस्थित खाता आली पाहिजे. आणि एक चांगली उकळी काढून घ्या. उकळी आली की वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर घाला, भाजी व्यवस्थित हलवून घ्या. तर इथे झाली ही आपली पावभाजी बनवून तयार. पाव इथे गरम करून घेण्यासाठी पॅनला हलकंसं बटर लावून घ्या, कोथिंबीर घाला. आता जर तुम्हाला मसाला पाव बनवायचा असेल तर इथे तुम्ही लाल तिखट वापरू शकता, पण मी साधा नॉर्मल गरम करून घेते बटर लावून. त्यामुळे मी फक्त बटर लावलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून चांगला पाव आपल्याला इथे गरम करून घ्यायचा. तर हा झाला आपला बटर पाव तयार. पाव गरम झालेला आहे, भाजीसुद्धा गरमागरम आहे. रविवार आहे, मुलांना घरच्यांना सगळ्यांना सुट्ट्या असतात. असा मेनू केला की अगदी नाश्ताही होतो आणि अगदी दुपारचं जेवणसुद्धा आपलं करून होतं. तर तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी आवडली, लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा. परत एकदा अशाच रेसिपीबरोबर भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा.
स्वतःची काळजी घेत राहा. आता प्लेटमध्ये मी पाव गरम करून घेतलेले आणि भाजी घालून घेतलेली आहे. बारीक चिरलेला कांदा, लिंबू, कोथिंबीर घ्यायची आणि वरनं छान असं बटर घालायचं.